नाशिकमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवाद यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या संवाद यात्रेत सध्या ते बोलत आहेत. खिडकी पडली त्याचा वडवा भडकला असता विस्तवाची खेळ तुम्ही केला नाही, वेळेमध्ये हा निर्णय घेतला, पण ज्यांची खिडकी टाकली त्यांचं काय होणार आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की निर्णय झाल्यानंतर जसं तुम्ही आम्हाला काल सांगितलं, संपूर्ण राज्याला सांगितलं की 34,000 कोटी न 34,000 कोटींना किती लाख शेतकरी मुक्त झाले कर्जातनं, 40 लाख शेतकरी हा त्यांचा आकडा असेल, असू द्यावा. पण जसं 34,000 कोटीमध्ये 40 लाख शेतकरी कर्जमुक्त झाले, तसंच ज्यांना याचा काडीचाही लाभ झालेला नाही अशाही शेतकऱ्यांचा तुम्हाला ताबडतोब एक संख्या किती आहे त्याचा अभ्यास करून त्यांच्याही पदरात त्यांचा न्याय हक्क तुम्हाला टाकावाच लागेल, तो तुम्हाला तो द्यावाच लागेल. आणि मी करून घेणार, त्याची तुम्ही काळजी करू नका. थोडं काय होतं, ज्यावेळेला मी 10 वर्षापूर्वी या आंदोलनाला आपण सुरुवात केली होती, देता की जाता वगैरे सगळं तुम्हाला कल्पना आहे, तेव्हा माझ्यावरती टीका झाली होती, आज शहरी बाबू याने शेतीतलं काय कळतं. त्याच्यामुळे मला थोडं कळायला उशीर लागतोय, पण कळल्यानंतर करून घेतोय ना. म्हणजे अनेक जण बोलतात की शिवसेना नेमकी कळतच नाही, सत्य की सत्तेच्या बाहेर आहे. तुम्हाला कळेल तेव्हा कळेल, पण तोपर्यंत शिवसेना जे पाहिजे ते करून घेते आणि ते घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, एक तर 2016 की 2017 बरोबर ना, त्याच्यानंतर आता नाही आपण येऊ ना, त्याच्यावरती येऊ. त्याच्यानंतर कांद्याला हमी भाव आहे, सगळ्या पिकाला हमी भाव आहे, स्वामीनाथन आयोग आहे. म्हणून तुम्ही स्वामीनाथनजींचं नाव राष्ट्रपती पदासाठी सुचवलं होतं. ज्या वेळेला चर्चा चरवणं चालू होती, पण ते कोणतरी बसवणार, त्याच्यापेक्षा जे संपूर्ण देशातला शेतकऱ्यांचे नेते, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मग त्या जो आयोग आणि जो अहवाल त्यांनी दिला त्या स्वामीनाथनच राष्ट्रपती केलं असतं तर काय बिघडलं असतं. पण दुर्दैवाने काय झालं की त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. मला सांगण्यात आलं की स्वामीनाथन नाव उत्तम आहे, पण दुर्दैवाने ते त्यांचं प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतं, त्यांना म्हणजे आता थोडंसं वयोमानाप्रमाणे थकवा आलेला आहे. म्हटलं ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी ते विसरून नाही गेलो. स्वामीनाथन आयोग त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागेल. हे शहाणे आपल्याला सांगतात की कर्जमुक्ती हा तात्पुरता इलाज आहे. म्हणून काल परवाकडे आम्ही बसलो होतो, रामदास भाई होते, दिवाकर राऊत होते आणि एक असेच ज्येष्ठ, म्हणजे त्यांच्याबद्दल मला काही अनादराने बोलायचं नाहीये, ते मला सांगत होते की कर्जमुक्ती हा कायमचा इलाज नाही. म्हटलं ठीक आहे, कर्जमुक्तीचं कागद आणलंय ना तुम्ही, म्हटलं मी फाडून टाका माझ्यासमोर, मी हिमतीने शेतकऱ्यांमध्ये जातो आणि सांगतो तुम्हाला कर्जमुक्ती देत नाही, त्याच्याऐवजी हे जे सांगतात तो इलाज मी करतो, मी सांगतो. म्हटलं आहे इलाज द्या. नाही म्हणजे इलाज म्हणजे तसं नाही, ते काय सिंचन बिंचन म्हटलं ते सोडावं. हे असे 60-65 वर्ष गेले, ऐकत पिढ्या जात चाललेल्या, अजून तुमची इलाज तुम्हाला सापडत नाही. आणि त्यामध्ये या शेतकऱ्याचा काय दोष आहे. महत्वाचा मुद्दा कुठे येतो की गेल्या वर्षाच्या आधी एका पाठोपाठ एक आलेलं दुष्काळाचं चक्र, त्याच्यामध्ये झालेली गारपीट, त्यातनं बाहेर पडतो ना पडतोय, पीक पाणी बरं होतंय ना होतंय, तेवढं तुमच्या मोदी बाबांनी लागल्याच्या डोक्यावरती नोटबंदी आणि मग रोकडीचा व्यवहार सगळा थांबला. जिल्हा बँकेमध्ये किती पैसा तुमचा अडकला होता नोव्हेंबर पासून जून पर्यंत. आणि कदाचित संपूर्ण राज्यामध्ये मीच एकटा किंवा शिवसेनाच एकटी वेळी होती जी सांगत होती की ज्याने त्याच्यात गुन्हे केले असतील ना त्यांना तुम्ही लटकवा ना. मग त्याच्यात राजकारण आणू नका. जसं दराड्यांवरती तुम्ही सगळं चाललं होतं, बरं किटाळ आणत होते, मग का नाही पकडलं त्याला. गुन्हा केला ना त्यांनी, आहे का पकडण्याची हिंमत. पण नुसतं बदनाम करून ठेवायचं आणि असा बाजू उभा करायचं की ह्या जिल्हा बँकेत सगळा घोटाळा झालेला आहे म्हणून टाळं मारून ठेवायचं. पुन्हा एकदा पाठपुरावा केल्यानंतर कारण ते करावंच लागलं, तो पैसा आता मोकळा केला. परंतु या मधल्या काळामध्ये दराडे तुम्ही आता त्यांच्या मागे लागलं पाहिजे. या एवढ्या सगळ्या त्या काळामधलं त्या शेतकऱ्यांचं पैशावरचं व्याज कोण देणार, व्याज कोणी खाल्लं मग. आणि हे तुम्ही करता ते काय रे, आणि आम्ही करतो ते गुन्हे. आता सुद्धा येताना मी शेतकरी मला भेटले, सगळ्यांच्या गळ्यामध्ये पाट्या बसले होते बिचारे, आणि पोलिसांनी मारहाण केलेल्या त्या सगळ्या पाठीवरती पायावरती जे वळ उठले होते त्या वळाचे फोटो मी त्यांना सगळ्यांना माझ्या बाजूला उभं केलं.
आणि मध्यंतरी मुख्यमंत्री जे बोलले होते ना की या शेतकरी आंदोलनाच्या मागे शेतकरी नाहीच आहेत, काही राजकीय पक्ष असतील. म्हटलं राजकीय पक्ष कशाला, मी स्वतः आहे, मी स्वतः आहे म्हटलं. आणि माझा हात नाही, संपूर्ण सदैव मी शेतकऱ्याच्या सोबत उभा आहे. सरकारच्या भाषेत गुन्हेगार असलेले माझे शेतकरी त्यांना बाजूला उभं केलं आणि फोटोग्राफरला सांगितलं फोटो काढ आणि ते मुख्यमंत्र्यांना पाठवून त्यांना म्हणावं की यांचा मूळ सूत्रधार उद्धव ठाकरे भरा त्याच्यावरती गुन्हा. हे न्याय हक्क लढण्यासाठी तेच तर शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. न्याय हक्क मागण्यासाठी लाजण्याचं कारण नाही आणि कोणी तुम्ही गुन्हेगार नाहीये. माझा न्याय आहे, मला भीक नकोय, मला न्याय पाहिजे आहे. तो न्याय तुम्ही जर सरळ बोलून देणार नसाल तर मला कोणत्या भाषेत बोलावं लागेल त्या भाषेत मी बोलेन, पण न्याय मात्र मिळवून घेईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की काल सुरुवात झालेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे. तुमच्या मनात अस्वस्थता असते तरी मी तुम्हाला सांगतो, हे धाडसाने सांगतो, दुसरं कोणी बोलणार नाही. कारण आपल्या मराठवाड्यातला विदर्भातला बराच शेतकरी यांना मोकळा होईल. राहता राहिले आहात ते तुम्ही, ज्यांनी ठिणगी टाकली ती, त्यांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. 2016 ते 2017 नियमित कर्जफेड करणाऱ्यांना तसं थोडं आणखी मदत करायची, या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले त्या चळवळीच्या निमित्ताने त्याच्यापैकी एक सुद्धा गुन्हा शेतकऱ्यावरती दाखल झालेला दिसला तर सरकारचं काय करायचं ते मी बघेन. एक सुद्धा गुन्हा मला दिलेला हे गुन्हे शेतकऱ्यांवरती मी ठेवू देणार नाही. प्रत्येक गुन्हा आणि गुन्हा ह्याचं बोलणं झालंय, पण त्याच्यावरती अंमलबजावणी नाही झाली तर मग बघू काय करायचं आपण आणि सरकार. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की नुसत्या मागण्या करून चालणार नाही. या परिसरामध्ये जर का गुन्हे कोणावरती दाखल असतील त्याची मला व्यवस्थित यादी द्यायची, नावं आणि गुन्हे. हे प्रत्येक विभागामध्ये ह्या चळवळीच्या निमित्ताने ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असतील त्या तमाम माझ्या शेतकरी बांधवांची नावं आणि त्यांच्यावरती दाखल केलेले गुन्हे याची यादी मला द्या. ते रद्द करून घेण्याची जबाबदारी आपल्या शिवसेनेची. तुम्ही फक्त धीर सोडू नका, अजिबात धीर सोडू नका. डोक्यात राग घालून घेण्याची गरज नाही. शिवसेना तुमच्या सोबत आहे. आणि मुद्दाम मी पुन्हा सांगतो की मी पहिल्या प्रथम तुमच्या या पट्ट्यात तुमचं दर्शन घ्यायला आलेलं आहे. कारण तुम्ही जी एक हिंमत दाखवली त्या हिमतीचं फळ हे कदाचित आयुष्यात पहिल्या प्रथम शेतकऱ्याला मिळते. आणि याचं फळ तुमच्या सुद्धा मेहनतीचं, तुमच्या सुद्धा त्या शौर्याचं फळ हे तुम्हाला मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच एक टोचन पुरतं मी आपल्याला देतो आणि पुढे जे शेतकरी बांधव माझे थांबले त्यांच्या दर्शनासाठी निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा शेतकरी आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले त्यांचे गुन्हे मागे घेतले नाहीत तर सरकारचं काय करायचं ते आम्ही बघू, असा दम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे. कर्जमाफीचा निर्णय हा ऐतिहासिक मात्र समाधानकारक नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.